नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, प्लीज वेलकम. मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो PWMPSC वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, मनुष्य सुंदर आहे आंतरिक किंवा बाह्य स्वरूपातून. तो इतरांना सुंदर दिसतो किंवा तो स्वतःला सुंदर मानतो किंवा जबरदस्ती स्वतःला सुंदर बनवण्याच्या मार्गावर आहे, असे अनेक प्रश्न माणसाला पहिलेपासून सतावत आलेले आहे. पण त्यामध्ये आजकाल हा जो ट्रेंड आहे, ज्याला नॅनो बनाना ट्रेंड म्हणतात, गुगलचा जेमिनी किंवा जेमाना आहे, याचा नॅनो बनाना ट्रेंड, याबद्दल आज आपण आपल्या व्हिडिओत माहिती घेणार आहोत की तुमच्या खाजगी जीवनाच्या मूलभूत हक्क म्हणजे राईट टू प्रायव्हसी, फंडामेंटल राईट्सला हा किती धोकादायक बनलेला आहे. अनेकांना याची आयडिया नाही, पूर्वकल्पना नाही, कारण आपल्या भारतातील बहुतांश लोकांना राज्यघटनाच कळत नाही. तर त्या राज्यघटनेतला मॅग्ना कार्टा म्हणजे भाग 3 मूलभूत हक्क आणि त्या मूलभूत हक्कातला कलम 21 म्हणजे राईट टू प्रायव्हसी किंवा राईट टू प्रायव्हसी, हा सुद्धा लोकांना दूरदूरपर्यंत याची याबाबत माहिती नाही किंवा कल्पना नाही. त्यामुळे जो ट्रेंड आलेला आहे त्याला हर्ड हायपोथिसिस, जसं हे नका जे हे असतात मेंढ्या आणि शेळ्या, एका मागोवा विचार न करता चालत जातात, बिलकुल विचार करत नाही. त्या मेंढ्या किंवा शेळ्या ज्या असतात किंवा गायी, त्यांना आपला समोरचा जो म्हणजे त्यांचा जो हे आहे म्होरक्या, तो चाललेला आहे, त्याच्या मागे मागे विचार न करता बिलकुल करोडो लाखोच्या गर्दीने चाललेला आहे. त्याचप्रमाणे गुगल जेमिनीचा ट्रेंड, सध्या नॅनो बनाना ट्रेंड एवढा प्रसिद्ध आणि म्हणजे विचित्र पद्धतीने फेमस झाला आणि फक्त स्त्रियांमध्ये, की त्याच्यावर तर काही काही मीम तयार झालेला आहे. मीम तुम्ही बघू शकता. हे आम आदमी पक्षाचे माजी सदस्य आणि एक रिपोर्टर म्हणजे आशुतोष, त्यांच्यावर बंद करो गे मैं कहता हूँ, बंद करो आपसे गुजारिश करता हूँ, बंद करो, या प्रकारे फेमस मीम आहे. अनेक जागी वापरण्यात आला, तो पुन्हा इथे वापरण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे काही स्त्री आहे, माहीत नाही कोण स्त्री आहे, परंतु यांचे इंटरनेटवर फोटोज वगैरे व्हायरल आहे. तर प्रत्येक स्त्री स्वतःला 90च्या काळामध्ये एक साडीच्या स्वरूपात स्वतःला बघू इच्छिते की मी साडीमध्ये कशी सुंदर दिसू शकते. हाच नेमका नॅनो बनाना ट्रेंड आहे. परंतु नॅनो बनाना व्हायरल ट्रेंड जेमिनीचा सांगण्यापूर्वी तुम्हाला एक कोटेशन दाखवू इच्छितो मी. ते कोट्स म्हणजे थॉमस हॉब्स, फार मोठा प्रसिद्ध पॉलिटिकल थिंकर, राजकीय विचारवंत. ज्या विद्यार्थ्यांचा पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन हा ऑप्शनल विषय आहे, त्यांना नक्की नाव माहीत असेल. आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा याचं नाव बघत असेल तर थॉमस हॉब्स बघू शकता तुम्ही. त्याने एक वाक्य म्हटलं होतं, ऑल ह्युमन्स आर नॅचरली सेल्फिश अँड विकेड. आता विकेड हे बाजूला बघू आपण, परंतु ऑल ह्युमन्स आर नॅचरली सेल्फिश म्हणजे प्रत्येक मनुष्य हा जन्मतः फार स्वार्थी असतो. आणि हे तुम्हाला मी काय दाखवत आहे की इथे एका प्रकारे कुठे ना कुठे जगातल्या आणि विशेष करून भारतातल्या प्रत्येक स्त्रियांमध्ये एक होड लागलेली आहे की मी साडीवर किती सुंदर दिसू शकते. सुंदर दिसणे हा प्रत्येकाचा हक्क आहे, दिसायलाही पाहिजे, नो इश्यू आहे की नाही. जगातली प्रत्येक वस्तू सुंदर आहे, जगातली निसर्गाने तयार केलेली प्रत्येक वस्तू सुंदर आहे. मग ती निर्जीव असो की सजीव असो, सुंदर आहे म्हणजे आहे, आंतरिक मनाने किंवा बाह्य स्वरूपाने. परंतु सध्या गुगलचा जो जेमिनीचा नॅनो बनाना व्हायरल ट्रेंड गेलेला आहे, AI ट्रेंड, हा तुमच्या खाजगी जीवनासाठी किती धोकादायक आहे हे विद्यार्थी मित्रांनो, या लेडीमुळे सध्या सर्वात जास्त चर्चा चालू आहे. ही एक म्हणजे भारतीय महिला, जिने आपल्या ती बघा, ती फोटोमध्ये नका तिच्या नका उजव्या हातावर एक मोल आहे, मोल म्हणजे तीळ आहे, तीळ ती दाखवत आहे. उजव्या किंवा डाव्या हातावर तिचा तीळ आहे आणि तो तीळ नका तिच्या या गुगल जेमिनीच्या नॅनो बनाना ट्रेंडमध्ये सुद्धा दिसला. आता तुम्ही म्हणसाल की यात काय मोठं मग आहे की नाही, हातावर तीळ आहे तर तो तर आपण जेव्हा फोटो काढतो दिसतो. जसं आता माझे नका पांढरे केस आहे तर मी फोटो काढणार तर ते पांढरे केस दिसणारच माझ्या बियर्डवरचे, किंवा माझे चांगले मसल्स आहे तर मी फोटो काढणार तर मसल्स सुद्धा फोटोमध्ये दिसणार. मग यात वेगळं काय? तिच्या हातावर तीळ आहे तर तो तीळ फोटोमध्ये आला. पण इथे लोकांना कळत नाही आहे की हा फोटो स्वतःहून सेल्फीमध्ये काढलेला किंवा हा फोटो म्हणजे कोणी दुसऱ्यांनी क्लिक केलेला नाही आहे. एक रँडमली फोटो दिलेला होता त्या गुगल जेमिनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलला आणि त्या फोटोमध्ये त्याने या स्त्रीला एक सुंदर साडी चढवली, तिला सुंदर बनवलं. परंतु यामध्ये जो मोल आहे, मोल हा मात्र तिने दिलेल्या सेल्फीमध्ये नव्हता. ठीक आहे. तर ही जी व्यक्तिमत्व आहे, ही जी महिला आहे, या महिलेचं नाव आहे झलक भावनानी. ओके, झलक भावनानी. तिने काय म्हटलं की जेमिनी चित्रामध्ये माझ्या डाव्या हातावर एक तीळ आहे जो माझ्या खऱ्या आयुष्यात आहे, जो आता आपण फोटोत बघितला. जेव्हा मी तीळ अपलोड केली होती तेव्हा, जेव्हा मी नका फोटो अपलोड केला होता की जेव्हा मी सेल्फी अपलोड केली होती, त्या सेल्फीमध्ये हा तीळ नव्हता. म्हणजे सेल्फी काढताना मे बी तिने अशा अँगलने काढला असेल किंवा ज्या अँगलने काढला त्या अँगलमध्ये तिचा तो तीळ दिसत नव्हता आणि ती सेल्फी तिने अपलोड केली. तर जेव्हा मी सेल्फी अपलोड केली त्यावेळी तीळ नव्हता आणि मिथुनी म्हणजे जेमिनीला कसं कळलं की माझ्या शरीराच्या या भागावर तीळ आहे.
तिने तिच्या व्हिडिओमध्ये विचारले ते खूपच भयंकर आणि भयानक तिला वाटलं, असं तिला वाटलं आहे की नाही. आणि त्या महिलेने हिरव्या सलवार सूटमध्ये, आता सलवार सूटमध्ये तिने स्वतःचा फोटो अपलोड करून गुगल जेमिनी नॅनो बनाना आर्टिफिशियल इंटेलिजन्सला साडी ट्रेंड वापरून पाहण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आवश्यक जो प्रॉम्प्ट आहे तो प्रॉम्प्ट फार सोपी असतो. अनेक लोकांनी आपल्या यूट्यूबवर ते प्रॉम्प्ट वाटण्याचे काम केले फ्रीमध्ये डिस्ट्रीब्युशन. आणि तो प्रॉम्प्ट घेऊन या महिलेने तो नका फोटो अपलोड केला. सुरुवातीला तिला तिच्या AI जनरेटेड साडीची आवृत्ती खूपच आकर्षक वाटली, पण तिच्या एक छोट्याशा तपशिलाने तिला गोंधळात टाकलं. ते म्हणजे की तिने सलवार सूटमध्ये असलेला फोटो अपलोड केला होता, परंतु तो सलवार सूटमधला फोटो साडीमध्ये कन्वर्ट झाला आणि तिच्या केसापासून तर तिच्या शरीराची पूर्ण रचना बदलली, जी की सुंदर आणि आकर्षक वाटत होती. पण एक जागी जो प्रॉब्लेम आला तो म्हणजे तीळ, तिच्या हातावर असलेला तीळ ओरिजिनल फोटोमध्ये नव्हता, पण तो जेमिनी AI ने दाखवला. आणि इथूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि तिने तो व्हिडिओ अपलोड केला की तुमची प्रायव्हसी धोक्यात आहे का. अनेकांनी म्हटलं की हो, आणि अनेकांनी तिला नका म्हणजे रिजेक्ट करताना म्हटलं की नाही, हे नॅचरल आहे, असं काही लोकांनी म्हटलं. आता त्यांचे व्ह्यू आपण जाणूनच घेऊया, ज्या लोकांनी या व्हिडिओवर आपले कमेंट केले. परंतु सर्वप्रथम हे बघा, झलक भावनानी यांच्यासोबत जे घडलं त्यावर त्याच्यापूर्वी एक वेगळा व्ह्यू बघू आपण. हे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी 2019-20 मध्येच म्हणून दिलं होतं, द कंट्री दॅट टेक्स द लीड इन द स्पियर ऑफ कम्प्युटर बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स विल रूल. म्हणजे सिंपल भाषेत त्यांनी म्हटलं होतं की ज्या देशाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये हातखंडा असेल, त्याच्यावर त्यांची नका सर्वात मोठी मोनोपोली असेल किंवा सर्वात मोठा त्यांचा पॉवर म्हणजे त्या कंट्रोल असेल, आणि त्यांच्याजवळ सर्वात जास्त डेटा असेल, तर ज्या देशाजवळ सर्वात जास्त डेटा असेल, डेटा मग तो कोणत्याही प्रकारचा डेटा असो, ज्या देशाजवळ सर्वात जास्त डेटा, तो देश निर्विवादपणे या जगातला सुपर पॉवर असणार. आणि त्याला तो डेटा मिळवून देण्यासाठी आणि त्या डेटाचा वापर, योग्य किंवा गैरवापर करण्याची ताकद देणारा टूल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI. तर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचं हे वाक्य, द कंट्री दॅट टेक्स द लीड इन द स्पियर ऑफ कम्प्युटर बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स विल रूल. दुसरी गोष्ट, 2019ची गोष्ट आहे. भारत G20 समिटला गेला होता, G20 समिटला. आणि या G20 समिटला एक नका महत्वाचा ओसाका घोषणापत्र घोषित करण्यात आलं होतं. आणि या ओसाका घोषणापत्राला स्वाक्षरी करण्यास भारताने नकार दिला. तुम्ही हेडिंग बघू शकता, G20 ओसाका समिट, इंडिया रिफ्युजेस टू साइन डिक्लेरेशन ऑन फ्री फ्लो ऑफ डेटा अक्रॉस द बॉर्डर. भारताला तिथे जायच्या पहिलेच अनेक लोकांनी सांगितलं होतं आणि इंटेलिजन्सने सुद्धा सांगितलं होतं की कृपया करून पंतप्रधान मोदी यांनी त्या डेटा म्हणजे जो डेटा शेअरिंग आहे त्या ओसाका घोषणापत्रावर स्वाक्षरी करू नये. आणि भारताने केलं सुद्धा तसं. हेडिंग बघा, इन G20 ओसाका समिट इंडिया रिफ्युजेस, भारताने नकार दिला टू साइन डिक्लेरेशन, ज्याला ओसाका डिक्लेरेशन म्हणतात, ऑन द फ्री फ्लो ऑफ डेटा. म्हणजे तुमच्या देशातला डेटा आणि आमच्या देशातला डेटा कोणत्याही अडथळा विना एक्सचेंज झाला पाहिजे. परंतु गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नाही म्हटलं, कारण तुमचा डेटा म्हणजे फक्त कोणता सर्वसामान्य तुमचा पिक्चरवाला डेटा किंवा तुमची गुगलवर किंवा फेसबुकवर किंवा मेट्यावर आणि व्हॉट्सअपवर टाकलेली माहिती आणि तुमच्या आवडी निवडीच नाही आहे. आधार पासून तर तुमच्या बँकेचे अकाउंट वगैरे हे सगळे डेटाच्या स्वरूपातच आहे. आधार आणि तुमच्या बँकेचे अकाउंट आणि बरंच काही तुमचं जे जीवनाचं प्रायव्हसी आहे ते सगळं तुमचं नका या ऑनलाईन नका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे डेटा. आणि म्हणूनच राईट टू प्रायव्हसी म्हणजे खाजगी जीवनाचा हक्क, ज्याला 2016-17 मध्ये स्वतः भारतातलं सर्वोच्च न्यायालय यांनी सरतेशेवटी घोषित केलं की भारतीय राज्यघटनेचा कलम 21 आर्टिकल 21 या कलम 21 अंतर्गत म्हणजे राईट टू लाईफ अँड लिबर्टी, म्हणजे तुमचं जीवन लाईफ आणि तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य लिबर्टी, या दोघांशी संबंधित त्यांनी सांगितलं प्रायव्हसी. आणि ऑब्वियस आहे, तुमच्या घरात तुमचा फोन जरी रिंग झाला आणि तुमचा फोन कोणी उचलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला थोडाफार का होईना चिडचिडपणा येतो. किंवा बसमध्ये तुम्ही बसलेले आहे आणि तुम्ही तुमचा मोबाईल बघत आहे आणि तुमच्या सीटवर बसलेला बाजूचा व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये डोकावून पाहत असेल तर आपण म्हणतो की अरे आहे की नाही, काय प्रॉब्लेम आहे, तिकडे बघा. आपल्याला प्रायव्हसी फार महत्त्वाची आलेली आहे. तुम्ही तुमच्या रूममध्ये बसलेले आहे आणि अचानक तुमच्या किती जवळचा मित्रमैत्रीण असो किंवा घरातला मेंबर असो, तो नॉक न करता डायरेक्ट तुमच्या रूममध्ये आला, आपण म्हणतो की रे तुला कळतं की नाही, आहे की नाही, एक खाजगी जीवन असतं, प्रायव्हसी असतं. तू नॉक न करता डायरेक्ट आला, म्हणजे विचार करा प्रायव्हसीची व्हॅल्यू किंवा किंमत आपल्या जीवनात किती वाढलेली आहे. आणि याच राईट टू प्रायव्हसीला मूलभूत हक्काचा एक अविभाज्य भाग बनवण्यात आला कलम 21 मध्ये, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाकडून राईट टू लाईफ लिबर्टीमध्ये.
काय होतं की काय होतं की तुम्ही नाही का बिंदास विचार न करता हे जे ट्रेंड फॉलो करता, ट्रेंड फॉलो करताना तुम्ही तुमचे विविध प्रकारचे फोटो, तुमचा सिंगल फोटो किंवा तुमचा मॅरिड कपल फोटो किंवा तुमच्या नाही का बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या ज्या आठवणी असलेल्या काही फोटो तुम्ही बिंदासपणे शेअर करता. शेअर करणं आणि त्याला वारंवार विविध प्लॅटफॉर्मवर शेअर करणं, ज्याला ओव्हर शेअरिंग म्हणतात. ओव्हर शेअरिंग, या दोघांमध्ये खूप फरक आहे. कारण आपल्याला मराठीमध्ये सुद्धा एक म्हण आहे, अति तेथे माती. एखादी गोष्ट तुम्ही क्वचित किंवा कधी कधी करता, ठीक आहे, परंतु एखादी गोष्ट तुम्ही रेग्युलर बेसिसवर करणं सुरू केलं, ती गोष्ट तुम्ही वारंवार करत आहे, त्याचा वाईट परिणाम होतो म्हणजे होतो. याचाच अर्थ तुम्ही तुमचा जो डेटा आहे, मग तो फोटोच्या बाबतीत असो, शेअर करत आहे. एक वेळा शेअर केलं ठीक आहे, तुमचा डेटा तेवढा पसरणार नाही किंवा मॅक्झिमम जागी जाणार नाही. पण तुमचे फोटोज किंवा तुमचे पिक्चर्स तुम्ही वारंवार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहे, म्हणजे ओव्हर शेअरिंग करत आहे, आवश्यकतेपेक्षा जास्त वेळा शेअरिंग करत आहे. मग तो तुमचा डेटा कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवर जाणार आणि तुमच्या पिक्चरचा आणि फोटोचा कसा वापर होणार हे सांगायची गरज नाही. आज बॉलिवूडमधल्या आणि हॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींचे खोटे नाटे फोटो येतात, चित्रविचित्र कपड्यामध्ये येतात, बिकिनीपासून तर निर्वस्त्र त्यांचे फोटो येतात आणि ते खरोखर असे बनवलेले असतात की सर्वसामान्य लोकांना तर ते ओरिजिनल वाटतात की ओरिजिनल फोटो आहे. आणि मग ते लोक त्याला पुन्हा व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करणं चालू करतात की देखो या प्रसिद्ध अभिनेत्रीचा असा चित्रविचित्र फोटो आलेला आहे. आणि बहुतांश लोक ज्यांना हे AI किंवा त्यांना राईट टू प्रायव्हसी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कळत नाही, ते लोक त्याला खरं मानून शेअर करणं चालू करतात. स्वतः गुगलने काय म्हटलेलं आहे की तुम्ही फोटो आणि पिक्चर क्वचित शेअर करता तर आम्ही तुमच्या सिक्युरिटीची गॅरंटी घेऊ शकतो, पण तुम्ही ओव्हर शेअरिंग करत असाल तर गुगल सुद्धा जबाबदार नाही. तुम्ही हे जे फोटो जेमिनी किंवा ChatGPT किंवा कुठेही अपलोड केले असेल तर हा डेटा थर्ड पार्टीला विकल्या जाऊ शकतो, हे स्वतः गुगलने कबूल केलेलं आहे. गुगलने यावर गॅरंटी घेतलेली नाही. आणि ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात, म्हणजे एखाद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असंच काम करतं, असं त्या भावनानी ज्या भावनानी होत्या, या लेडीजचं नाव जे आता आपण बघितलं, ही जी लेडीज झलक भावनानीच्या या घडलेल्या प्रकरणासोबत, म्हणजे तिच्या हातावरचा जो तीळ त्यामध्ये दिसला, त्यावर नाही का एका युजरकर्त्याने काय म्हटलं की AI तुमच्या डिजिटल फुटप्रिंटवरून तुम्ही ऑनलाईन अपलोड केलेल्या सर्व प्रतिमावरून काढते. सर्व प्रतिमा शब्द हा धोकादायक आहे. कसं असलं पाहिजे की तुम्ही जेमिनीवर जो फोटो अपलोड केला, त्याच फोटोवरून त्यांनी तुमची नाही का दुसरी 3D 2D 4D जी काही इमेज आहे, बॉलिवूड रेट्रो आणि नॅनो बनाना, ती इमेज तयार केली पाहिजे. परंतु एका वापरकर्त्याने सांगितलेलं, जो स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे AI क्षेत्रातला, त्याने म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या डिजिटल फुटप्रिंट, म्हणजे तुम्ही तुम्ही फेसबुकवर आहे, तुम्ही व्हॉट्सअपवर आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर आहे आणि अजून तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे सोशल मीडियावर आहे, जिथे जिथे तुम्ही तुमचे फुटप्रिंट म्हणजे तुमचा हा डिजिटल डेटा अपलोड केलेला आहे, पिक्चर्स किंवा फोटो, तर तुम्ही ऑनलाईन अपलोड केलेल्या सर्व प्रतिमाहून काढते. म्हणजेच कुठे ना कुठे तुम्ही फोटो अपलोड केला, तुमच्या हजारो फोटोमधून तुम्ही एक फोटो अपलोड केला, पण त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तुमच्या सर्वच्या सर्व हजारी फोटोला त्यांनी नका डेटा घेतला आणि त्या 1000 फोटोवरून त्यांनी तुमची एक इमेज बनवली. म्हणजे तुमचा तीळ तुमच्या इतर चित्रामध्ये दिसतो, इतर चित्रांमध्ये. हा चित्र इतर चित्र जो तिने शेअर केला नव्हता, तिने जो हिरव्या सलवार सूटवर चित्र शेअर केलं होतं, त्यामध्ये तीळ नव्हता. पण या वापरकर्त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जे तुमचे चित्र अपलोड केलेले आहे, त्या सर्व चित्रांचं ॲक्सेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आलं आणि त्यामुळे तुमचा तीळ तुमच्या इतर प्लॅटफॉर्मवरच्या इतर चित्रामध्ये दिसतो. आणि AI ही समस्या नाही आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही समस्या नाही आहे, ओव्हर शेअरिंग ही समस्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस ट्रेंड येतो म्हणून तुम्ही एखादा दुसरा फोटो बनवला, ठीक आहे, पण त्याची तुम्हाला बिमारी लागली, त्याचं तुम्हाला पागलपण लागलं आणि ही नवीन पिढी एवढी कशी काय प्रभावित होऊ शकते एका छोट्या 6 इंचाच्या त्या मोबाईल नावाच्या उपकरणामुळे आणि त्यात असलेल्या ॲप्लिकेशनमुळे, की कधी काही लोक कोणता गेम खेळतात आणि त्या गेममध्ये आत्महत्यापर्यंत जातात आणि या ट्रेंडच्या मागे पागल होऊन दिवस रात्र तेच ते फोटो शेअर करतात. आणि मला किती माझ्या सुंदरतेवर किती कमेंट आले पाहिजे, मला किती लोकांनी ब्युटिफुल म्हटलं पाहिजे, किती चित्रविचित्र कमेंट आले पाहिजे, हे फक्त ऐकून घेण्यासाठी किंवा वाचण्यासाठी एवढ्या पागलपणापर्यंत जाऊ शकतात. आणि यामध्ये होते ओव्हर शेअरिंग. ही होते ओव्हर शेअरिंग. तुम्ही बघू शकता, काही दिवसापूर्वी तो घिबली ट्रेंड आला होता, घिबली ट्रेंड. यामध्ये स्वतः पंतप्रधान मोदी वनतारामधल्या अनेक जनावरांसोबत वन्य जनावरांसोबत खेळताना दिसत आहे. टीम इंडिया सचिन तेंडुलकरला जो 2011चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरला जो कायमचा निरोप समारंभ देण्यात आला होता, तो एक फोटो. आता आजकाल हा एक फोटो आहे, पंजाबी ॲक्ट्रेस, आणि मग ती मागे एका डेस्कटॉपवर दिसत आहे. हा जो एक 3D पॅटर्न आलेला आहे, हा तर पुरुषांनी आणि स्त्रियांनी सुद्धा वापरला.
तुम्ही बघू शकता हा जो एक पॅटर्न आहे स्त्री आणि पुरुषांनी, आणि सध्या हा नॅनो साडीवाला, येलो साडी, रेड साडी आणि नका ब्लॅक साडी, याच्यावर मीम्स पण तयार झाल्या की पांढरी साडीवाली दिसत नाही आहे, पांढऱ्या साडीवाली दिसत नाही आहे, म्हणून आजकाल या साड्यावाल्या दिसत आहे का. पण इथे कुठे ना कुठे तुमचा हा जो डेटा तुम्ही टाकत आहे आणि जे झलक भावनांसोबत घडलं त्यामध्ये त्यामध्ये काही लोकांनी काय सांगितलेलं आहे की अनेक लो प्रोफाईल कंपन्या ज्या आहे ना, अनेक लो प्रोफाईल कंपन्या आणि अगदी सायबर क्राईम भाडोत्री, म्हणजे सायबर क्राईम करणारे हे जे डार्क वेबसाईट असतात, अशाच प्रकारे या ट्रेंडच्या नादामध्ये तुम्हाला उकसवतात आणि तुमचा नका डेटा कलेक्ट करतात आणि तो डेटा मग इतर जागी विकतात आणि तुमच्या पिक्चरचा किंवा तुमच्या कपल पिक्चरचा किंवा तुमच्या फक्त मुलींचा, विशेष करून मुलींच्या तुमच्या फोटोचा कुठे कुठे गैरवापर होऊ शकतो तुम्हाला माहीत सुद्धा नाही. तुमचा फोटो ऑलरेडी जगातला कोणत्या कानाकोपऱ्यात पोहोचला, कोणत्या वेबसाईटवर पोहोचला, अशा वेबसाईट जे कधीच कोणी बघत नाही तशा वेबसाईटवर पोहोचलेला आहे का, किंवा तुमच्या फोटोचा वापर करून एखाद्या व्हिडिओमध्ये तुमचा चेहरा मॉर्फ करून तुमचा चित्रविचित्र व्हिडिओ बनवण्यात येत आहे का. यू नेवर नो की तुमच्या फोटोचा सध्या जगात काय वापर सुरू आहे. तर अगदी सायबर क्राईम करणारे भाडोत्री लोक आणि लो प्रोफाईल कंपन्या जी लोकांची वैयक्तिक माहिती म्हणजे पर्सनल डेटा मिळवण्यासाठी आणि त्यांच्या डिव्हाइसेसना लक्ष करण्यासाठी, मग नंतर त्यांना खंडणीसाठी जो सायबर क्राईम आहे, आर्थिक तपशील आणि वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी अशाच प्रकारचे अनुप्रयोग करतात. आणि म्हणूनच मोठमोठ्या तज्ज्ञ लोकांनी स्पेशल इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकले आणि सांगितलं की मी मागच्या वेळेस सुद्धा गिबलीमध्ये सांगितलं होतं आणि आता सुद्धा सांगतो की तुम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही ट्रेंडला बळी पडू नका. तुमचा डेटा हा चोरला जात आहे. त्या डेटाच्या मधून तुमची वैयक्तिक माहिती, मग तुमच्या ते बँक अकाउंट असो किंवा तुमच्या नका सोशल मीडिया डेटा असो किंवा तुमची पर्सनल माहिती असो, ती सुद्धा चोरण्यात येत आहे असं अनेक तज्ज्ञांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, एक वेळा ट्रेंड सुरू झाला तर प्रत्येकाला असं वाटते, मी सांगितलं की हर्ड हायपोथिसिस. सध्या जगामध्ये काय चालू आहे तर हर्ड हायपोथिसिस या ऑनलाईन या ऑनलाईन जगाने लोकांना सर्वात मोठा बकरा बनवलेला आहे तो हर्ड हायपोथिसिसचा. ज्या प्रकारे शेळ्या आणि मेंढ्या विचार न करता हजारोच्या संख्येमध्ये समोर जात राहतात, तसंच नका याला म्हणतात हर्ड हायपोथिसिस. त्याचप्रमाणे एखादा ट्रेंड आला तर तो ट्रेंड काही सेकंदातच आणि काही तासामध्ये युनिव्हर्सल होतो आणि लोकांनी विचार न करता एवढा जास्त प्रभावित होतात, खास करून जेन झी, की त्यामध्ये आपलं सर्वस्व गमावून बसतात आणि सर्वस्व विचार न करता. स्वतः इंडियन पोलीस सर्व्हिसेसमधल्या भारतातल्या अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं, एकदा तुमचा डेटा बनावट वेबसाईटवर पोहोचला की तो मिळवणं कठीण होतं. म्हणजे एकदा तुमचे फोटो वगैरे गेलं, तुम्हाला ते रिट्रीव्ह किंवा रिट्राईव्ह करता येत नाही आणि तुमचा डेटा, मग तुमचे पिक्चर असो, तुमचे पैसे आणि तुमची जबाबदारी, ही सगळं काही तुमच्या हातातून निघून जाते. एखादी लिंक येते, एखादा प्रॉम्प्ट येतो, एखादा आकर्षक मेसेज येतो की तुम्हाला अजून सुंदर बनायचं का, तुम्हाला ट्रेंडमध्ये सहभागी व्हायचं का, मग हा प्रॉम्प्ट वापरा. आपण विचार न करता त्या लिंकवर क्लिक करतो आणि ज्या क्षणी आपण त्या लिंकवर क्लिक करतो, आपली पर्सनल माहिती, आपली वैयक्तिक माहिती, डेटा वगैरे सगळा दुसऱ्याकडे चालला होतो आणि हा डेटा गेल्यानंतर त्या डेटाचा कसा प्रकारे वापर होतो तुम्हाला माहीत सुद्धा नाही, तुम्ही ओळखू सुद्धा शकत नाही. अनेक वेळा गुगलवरून तुम्ही हे करताना लिहून येतं की की तुम्हाला म्हणजे तुमच्या इमेज आणि तुमचा इमेज आणि डेटा याला ॲक्सेस पाहिजे, तर 3-4 ऑप्शन असतात की नॉट ॲट ऑल, ओनली धिस टाईम, व्हाईल युझिंग धिस ॲप ओनली, असे ऑप्शन येतात. या ऑप्शनबद्दल, डिजिटल लिटरेसीबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आपण आपल्या इमेजेसची, आपल्या मोबाईलमध्ये असणारे नाही का जे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याची आपण ॲक्सेस समोरच्या व्यक्तीला कसं काय देऊ शकतो. ओनली ॲट दिस टाईम किंवा व्हाईल युझिंग दिस ॲप, नॉट ॲट ऑल, अलाऊ ऑल द ॲक्सेस, आपण ते बिंदास करून टाकतो बटन दाबून. आणि त्यामुळे कुठे ना कुठे आपण आपल्या पर्सनल माहिती, आपले पर्सनल नाही का जीवनातली नाही का आपली इमानदारीने किंवा मेहनतीने कमाई केलेली आपली कमाई आणि आपल्या नका म्हणजे आपली पर्सनल माहिती आपण समोरच्या लोकांना देऊन देतो. तर सांगण्याचा अर्थ या व्हिडिओमध्ये हे सांगायचं आहे मला की विशेष करून हा ट्रेंड सर्वच लोक फॉलो करत आहे, मग ते जेन झी असो किंवा आमच्यासारखे 40-45 मध्ये असणारे तरुण पुरुष किंवा महिला असो, सगळ्या लोकांना याचं भुरळ पडलेलं आहे. परंतु कुठे ना कुठे हे करताना तुम्ही तुमच्या राईट टू प्रायव्हसी म्हणजे स्वतः तुम्ही तुमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करून घेत आहे आणि काही काळासाठी आणि काही छोट्याशा काळासाठी सुंदर दिसण्यासाठी. तुम्हाला माहित आहे, तुम्ही रोज सकाळी स्वतःला आरशामध्ये बघता आणि निसर्गाने आणि आपल्या आईवडिलांच्या जीन्समधून, आईवडिलांच्या अनुवांशिकेमधून आपल्याला जे भेटलेलं आहे त्याला सुख, त्याला नका समाधानी माना. परंतु प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रभावामध्ये
अजून सुंदर दिसण्याची हाव किंवा मोह येते. म्हणून तुम्हाला म्हटलं मी, की थॉमस हॉब्सने म्हटलेलं, की मनुष्य हा फार स्वार्थी आहे आणि स्वतःचाच विचार करतो. तो स्वतःला काही क्षणासाठी, काही मिनिटासाठी सुंदर बनवण्यासाठी आणि आपल्या आवडत्या व्यक्तीकडून आपल्याला कमेंट भेटायला पाहिजे किंवा जगामध्ये सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअपवर माझ्या फोटोला जास्तीत जास्त लाईक आले पाहिजे आणि त्यावर चांगले कमेंट आले पाहिजे. आणि त्यामुळे या क्षणिक समाधानासाठी लोक किंवा म्हणजे जनता आपली नाही का प्रायव्हसी ही स्वतःच्या हाताने विकून देत आहे, स्पष्टपणे विकून देत आहे किंवा धोक्यात आणत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, हा जो ट्रेंड चाललेला आहे अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. आणि मला तुमचे सुद्धा व्ह्यू पाहिजे मला, की हे गुगल जेमिनी सारखे नॅनो बनाना ट्रेंड किंवा घिबली ट्रेंड किंवा अजूनही भविष्यात ट्रेंड येणार, या ट्रेंडमुळे राईट टू प्रायव्हसी किंवा तुमची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे की नाही, नक्कीच सांगा. आणि यासाठी आपलं डिजिटल लिटरसी आणि आपलं सोशल बिहेवियर हे कंट्रोलमध्ये असलं पाहिजे की नाही. आणि अशा छोट्या छोट्या क्षणिक समाधानासाठी आपल्याला भुरळ पाडणाऱ्या गोष्टीपासून आपण कसं सुरक्षित राहू शकतो, यावर आपले नक्की मत सांगा. आणि आपल्या घरातल्या विशेष करून स्त्रियांना, आई आणि बहिणींना अशा गोष्टीपासून थोडं दूर राहण्याचा सल्ला द्या, आहे की नाही. एखाद्या वेळेस केलं क्वचित तर ठीक आहे, ॲज अ ट्रेंड म्हणून एक केलं ठीक आहे, पण वारंवार त्या गोष्टी करणं आणि आपली प्रायव्हसी धोक्यात आणणं. कारण माहीत आहे का, की आपला जगात आणि जग आणि भारत हे विशेष करून पुरुष प्रधान संस्कृती आहे. एखाद्या पुरुषाच्या चेहऱ्याचा किंवा त्याच्या फोटोचा वाईट वापर केला, अयोग्य वापर केला तर काही फरक पडत नाही. पण एका स्त्रीच्या चेहऱ्याचा किंवा तिच्या शरीराच्या कोणत्याही अंगाचा वाईट वापर केला, मॉर्फिंग केलं किंवा कुठेही गैरवापर केला तर जीवन संपेपर्यंत गोष्ट येऊन जाते, जीवन संपेपर्यंत. कृपया करून या व्हिडिओवर तुमचे नक्की मत कळवा आणि या ट्रेंडपासून कुठेतरी आपल्या प्रायव्हसीला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करा. MPSC वाल्याच्या सर्व टीमकडून हा जो व्हिडिओ होता, हा म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने होता ना, करंट अफेअरमध्ये तुम्हाला नॅनो बनाना विचारतीलच, नॅनो बनाना ट्रेंड काय आहे, तर तुमच्या सेल्फीला 90च्या बॉलिवूड रेट्रो मध्ये कन्वर्ट करून देणारी इमेज म्हणजे नॅनो बनाना. हे तुम्हाला करंट अफेअरमध्ये येऊ शकतं, सायन्स अँड टेकमध्ये. परंतु एक अवेअरनेसच्या माध्यमातून सुद्धा MPSC वाला PW टीमने हा व्हिडिओ जारी केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू.